तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश लोकरे परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे की लेयर पोल्ट्री फार्म आणि स्वच्छ पाणी। बरोबर आहे। तर पक्ष्यांसाठी आपल्याला स्वच्छ पाणीच वापरायचं आहे, गढूळ पाणी वापरायचं नाही, ठीक आहे, किंवा साठ्याचं पाणी वापरायचं नाही। आता साठ्याचं पाणी कोणतं? तुमचं विहिरीचं पाणी असेल, शेततळ्याचं पाणी असेल, हे पक्ष्यांना पाणी वापरायचं नाही। आपल्याला पक्ष्यांना पाणी वापरायचं आहे फक्त बोरचं पाणी वापरायचं आहे, ठीक आहे। तेही जास्त प्रमाणात त्याचा साठा होऊन द्यायचा नाही। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आपलं जे पाणी आपण फार्मसाठी वापरणार आहे ते पाणी आपण एकदा चेक करून घ्यायचं। आता काय चेक करायचं आहे की त्याची गुणवत्ता चेक करायची। आता गुणवत्ता म्हणजे नेमकं काय? तर त्यात क्लोरीन, ॲनिमिया आणि बॅक्टेरिया हे जास्त प्रमाणात असलं नाही पाहिजे, किंवा रंग, रूप, चव हे देखील त्याचं चेक करायचं। आता चव म्हणजे काय की बाबा, उदाहरणार्थ आपलंच उदाहरण घ्या की आपण कंटिन्यू एका जागेवरचं जर पाणी पित असताल, ठीक आहे, समजा आपल्या घरचं आपण पाणी रोज पितोच की, आणि बाय चान्स आपण एखाद्या वेळेस कुठे गावाला गेलो, पाहुण्यांच्या इकडे गेलो, ठीक आहे, तर तिथल्या पाण्याची चव जर वेगळी असेल तर आपण जास्त प्रमाणात पाणी सेवन करणार नाही। तसंच पक्ष्यांचं देखील आहे। आपण कंटिन्यू जर एका जागेवरचं पाणी वापरत असाल आणि दुसऱ्या जागेवरचं आपण पाणी जर त्यांना दिलं, जर चव, रंग, रूप ह्याची वेगळा असेल तर पाणी जास्त प्रमाणात पक्षी सेवन करणार नाही। त्याच्यामुळे पाणी देखील कंटिन्यू एका जागेवरचं असू द्या, ठीक आहे। आता पाणी कमी सेवन केल्यानंतर ह्याचा पक्ष्यांवरती इफेक्ट काय होतो? तर इफेक्ट हा होतो की जिथं समजा पक्षी एका दिवसात पाणी पितो 200 ml, ठीक आहे, तर त्याच्या जागेवरती पाणी कमी सेवन केलं तर त्याचा इफेक्ट हा होणार आहे की तुमचा प्रोडक्शनला मार पडणार आहे, ठीक आहे। त्याच्या बॉडीवर इफेक्ट होणार आहे, म्हणजे बॉडीवर सुद्धा त्याचा इफेक्ट होणारच आहे, प्रोडक्शनला देखील मार पडणारच आहे। आता तुम्हाला उदाहरण म्हणून एक सांगतो, आपल्या शेजारी एक फार्म आहे, तर त्यांचं काय झालं की बाबा, जरा पाणी खराब असल्यामुळे किंवा दूषित पाणी असल्यामुळे म्हणजे त्यांचा पक्ष्यांना पाठीमागा आजार झाला, आणि तो आजार पाण्याद्वारेच झाला। आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जास्त प्रमाणात आजार हे पक्ष्यांना पाण्याद्वारेच होतात। तर त्याच्यामुळं काय करायचं आहे की पाणी आपल्याला पक्ष्यांना स्वच्छ पाणीच द्यायचं आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की पाण्याद्वारे आपल्याला सेफगार्ड, बरोबर, सगळ्यांनाच माहिती आहे सेफगार्ड मेडिकलमध्ये मिळतोच। सेफगार्ड आपल्याला रोज जेवढं पाणी लागतंय त्यामध्ये सेफगार्ड टाकायचं आहे। आता सेफगार्डचं प्रमाण कसं घ्यायचं, ठीक आहे, तर समजा आपल्याला रोज आपल्या पक्ष्यांना 1000 लिटर जर पाणी लागत असेल तर आपल्याला सेफगार्ड टाकायचं फक्त 100 ml, ठीक आहे। अशा प्रकारेच काळजी घेत चला पक्ष्यांची, ठीक आहे। जर काही अडचणी असतील, प्रश्न असतील, विचारत चला, कमेंट करत चला। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, ठीक आहे। धन्यवाद।